नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत असं व्यक्तिमत्व ज्यांनी व्यवसाय, गुंतवणूक आणि समाजकार्य ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत समर्पणाने आणि शिस्तबद्धतेने केलेल्या आहेत. अमित, तुझं या अर्थमंथन रिअल वेल स्टोरीजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. वयाच्या 18व्या वर्षी व्यवसायामध्ये प्रवेश करणं ही तुझी सुरुवात कशी झाली? आमचं वडिलोपार्जित दुकान असल्यामुळे लहानपणापासून आजोबांचा हात धरून आम्ही दुकानात प्रवेश केला. तिकडनं आम्हाला सवय झाली की दुकानात वस्तू बघणं, वस्तू विकणं, गिरायकांशी बोलणं ही सुरुवात असल्यामुळे आम्हाला माहिती होतं की दुकान आपलं आहे, दुकानात जायचं. त्याच्यावर बाबांच्या गाडीवरती फक्त बसायला मिळतं म्हणून आम्ही मार्केटमध्ये जाऊन फिरायचो माल बघायला. फक्त पाठी बसायला मिळतं म्हणून मार्केटचा माल, त्यामुळे मार्केटची ओळख झाली. तिकडनं माल कसा आणणं ही इकडनं आमची हळूच सुरुवात झाली आणि मग हळूहळू ते आवड निर्माण झाली. गिरायकांशी बोलणं, कुठचा माल कुठून येणं हे सगळं कळायला लागलं. ही सुरुवात केली. वडिलांनी लहानपणीच तुला गुंतवणुकीची सुरुवात करून दिली. बरोबर. त्याच्यामुळे तुझ्या विचारसरणीवरती काय परिणाम झाला? ज्या वेळेला वडिलांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं गेलं की इन्व्हेस्टमेंट करणं, त्यातून आपल्याला जास्ती पैसे मिळू शकतात. एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण जास्तीत जास्त कसे पैसे जमा करू. त्यावेळेला कसं होतं, पतपेढी होती, बँकेची FD होती. हे बाबा थोडे थोडे आमच्या नावावरती करायचे. माझ्यात आम्हाला कळायचं रिटर्न ज्यावेळेला मिळणार तर बँकेत व्याज चांगला मिळायचा. मग ह्याच्यातून आपलं आवड निर्माण झाली आणि बाबांनी सांगितलं गेलं. पदवी पूर्ण झाल्यानंतर आणि वडिलांच्या निधनानंतर तुम्ही पूर्ण व्यवसाय कसा हाताळला? वडिलांच्या निधन हे आमच्यासाठी माझ्यासाठी एक शॉकच होतं. जी अनपेक्षितपणे आयुष्यात आलेली घटना होती. त्यात थोडाफार मी पूर्णपणे त्याच्यामध्ये बधीर झालेलो या गोष्टीने. पण अशा वेळेला पण माझे सख्खे काका सुहास सावंत, त्याच्यानंतर माझ्या मावशीचे मिस्टर विजय परब आणि माझा सगळ्यात जवळचा चांगला मित्र सागर साळवी यांनी मला भरपूर मोठा आधार दिला. पूर्ण वर्षभर माझे काका, सुहास काका हे दुकानात मला पूर्ण वेळ दुकानात देत होते. त्याच्यामुळे मी बाहेर जरा लक्ष घालू शकलो. माझ्या मावशीचे मिस्टर स्वतः सकाळी टायमामध्ये दुकानात येणं, संध्याकाळपर्यंत दुकान मदत करणं ते करत. आणि माझा सख्खा मित्र तो मला माझ्या भावासारखा सागर साळवी, तो एक मला आधारस्तंभासारखा मला उभा राहिला. आणि ह्याच्यामुळे मी हळूहळू पुढे दुकान व्यवसायामध्ये प्रगती करत गेलो. आजोबा आणि वडिलांकडून पैशाबाबत किंवा जबाबदारीबद्दल एखादी शिकलेली गोष्ट सांगू शकशील का? ओके, तो मला एक छोटा लहानपणी मी जेव्हा होतो त्यावेळेला माझ्या आजोबांचा एक अनुभव होता. मी तुम्हाला तो एक सांगतो इकडे, की ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला आमचे आजोबा सकाळी पहाटे उठून देवाची पूजा करायचे. आणि त्याने छोटी डायरी होती त्यांच्याकडे. आणि ज्यावेळेला देवाची पूजा करून झाली की त्या डायरीच्या एका पानामध्ये एक छोटीशी रक्कम ठेवून दिली जायची. म्हणजे ज्या वेळेला ती बाजूला काढून ठेवली दिवसाच्या नंतर दररोजचा एक तो नेहमीप्रमाणे एक ते नित्यक्रमाप्रमाणे ते पैसे बाजूला ठेवायचे. आणि ज्या वेळेला कधी घरामध्ये काही अनिमनी असेल आणि त्यावेळेला ते पैसे उपयोगाला आणायचे. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या वेळेला मला फिश टँक घ्यायचा होता माझ्या छंदासाठी, त्याला घरी मला सपोर्ट नव्हता किंवा तेवढे पैसेही नव्हते. मग अशा वेळेला काय करणार, हक्काचे आमचे आजोबा म्हणजे माझे आजोबा, मी त्याने मदत मागितली. त्यांनी मला बाजूला घेऊन त्यावेळेला त्यांच्या जमा केलेल्या पैशातून मला छोटी रक्कम दिली आणि त्यांच्यामुळे मी घरात फिश टँक घेऊ शकलो. हे मला. आणि वडिलांचं त्यावेळेला कसं होतं की पतपेढी, ज्यावेळेला बँका ह्याच्यात FD होती. ही त्यांनी सवय, त्यांचे बाहेर कॉन्टॅक्ट चांगले होते, त्यांचा मित्रवर्ग चांगला होता, त्यांना बाहेरचं नॉलेज होतं की कुठे गुंतवणूक करावी, काय करावी, आणि ते आम्हाला सांगायचे. आणि त्याच्याप्रमाणे मी मग थोडी थोडी FDs वगैरे बँकेत त्यावेळेला जमा केली. तुम्ही स्वतः SIP कधी सुरू केली आणि त्या निर्णयाचा तुमच्या आयुष्यावरती काय परिणाम झाला? मी SIP चालू केली 2018 नाही, वयाच्या 18 वर्षावरती. ज्या वेळेला मला बाबांनी फक्त सांगितली की अर्चना काकींना तुला भेटायचं आहे. मी ज्यावेळेला भेटायला गेलो तर त्यांचे सर आलेले, स्वतः अर्चना काकी होती. तेव्हा त्यांनी मला मार्केटच्या बद्दल अनुभव सांगितला. म्युच्युअल फंड काय आहे, ते कशा प्रकारे पैसे वाढतात, ते कशाप्रकारे खाली पण येऊ शकतात, हे सगळं त्यांनी मला त्यांचं नॉलेज मला सांगितलं. त्याच्यानंतर मग माझ्याकडे स्वतःचं इन्कम त्यावेळेला माझं STDPC होतं, जे मला वडिलांनी करून दिलेलं त्यावेळेला. त्याचे माझे थोडेफार पैसे बॅलन्स राहत होते. ते काय करावे आता, हा प्रश्न मी बाबांना जेव्हा विचारला तर बाबांनी बोलले की तुम्ही अर्चनाकडे जाऊन भेट आणि त्या पैशातून कसे पैसे बाजूला ठेवले पाहिजेत ते मला अर्चना गायडन्स केलं. की बाबा हे असे पैसे गुंतवायचे, माझे रिटर्न्स आपल्याला असे मिळतात. मग ते थोडे पैसे मी जमा करायला चालू केले. मग दर वेळेला स्टेटमेंट यायची, ते पैसे कसे वाढतात, कसे कधी मार्केट खाली येतात, हे सगळं त्यांच्या गायडन्सनुसार मग मी सुरुवात केली. त्यावेळेला अमित आपल्याकडे ऍप वगैरे काही प्रकार नव्हता, आठवतं तुला? हां,
त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल, अँड्रॉइड फोन, लॅपटॉप हे प्रकार एवढे नव्हते. हा स्टेटमेंट आपल्या घरी यायचे फक्त, हा आणि ते आपल्याला वाचून स्टडी करून आपण त्याचा पुढे अभ्यास करून पैसे बघायचो. अमित, तुझ्या आयुष्यामध्ये पैशाच्या बाबतीत काही चुका झाल्या आहेत का, आणि काय झाल्या असतील तर आमच्या प्रेक्षकांसाठी त्या सांगू शकशील का, जेणेकरून ते लोक देखील त्यांच्या आयुष्यात त्या चुका टाळू शकतील. मी माझ्या आयुष्यामध्ये एक चूक अशी केली, त्यावेळेला मला अजून आठवतंय. सेल्फ बाय शेळीपालन हा एक प्रकल्प होता, आणि सागवान लागवड एक प्रकल्प असा होता की त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली गेली की तुम्हाला जास्ती याचा रिटर्न परतावा मिळणार होता. ते नक्की बँकेपेक्षा जास्ती होतं. आणि म्हणजे साधारण किती होते? त्याचे ते तुम्हाला 3 वर्षामध्ये डबल स्कीम मी सांगत होते. ओके. आणि अशा वेळेला आपल्याला वाटतं की आपल्याला लवकर श्रीमंत व्हायचं, लवकर पैसे कमवायचे. अशा वेळेला न कन्सल्ट करता, आपण न विचार करता मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. म्हणजे तू थोडक्यामध्ये मोहाला बळी पडलास त्यावेळेला. हे पण बरोबर बोलू शकतो त्याच्यावर. हे बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर मी ती इन्व्हेस्टमेंट केली, पहिले रिटर्न्स आले. पण कालांतराने अशी गोष्ट घटना घडली की पैसे येणं बंद झालं, ऑफिसेस त्यांचे बंद झाले, आणि मग कोणाच भेटणं बंद झालं, आणि हे फ्रॉड होतं हे मला आयुष्यात नंतर कळालं. मग एका मित्राकडे मी शेअर मार्केटमध्ये पैसे चालू केलेले, की टिप असतात की आपण आज टाकले की उद्या आपल्याला चांगले रिटर्न्स मिळणार. अशा प्रकारे 1-2 वेळा टिप्स देऊन पैसे आले, पण कालांतराने नंतर तेही कंपनी पुढे बंद आले आणि त्याच्या टिप्स चुकीच्या होत्या, तर ते होते ते पैसेही लॉस गेले. म्हणजे तू एकत्र पैसे दिले होतेस आणि ते तुला दर महिन्याला येणार होते. ओके. किंवा ते आता देखील अजून काही अशा स्कीम्स असतात मला वाटतं, आणि लोक त्याच्यामध्ये पैसे टाकून स्वतःचे पैसे घालवतात बऱ्याचदा. पण आता मी सजेस्ट करेन की ह्याच्यापासून तुम्ही 4 हात लांब राहा. मी एवढं सांगू शकतो. आता आम्ही तू मध्यंतरी मेन्शन मला केलं होतंस की मी आरडी थांबवून SIP चालू केली. ओके. आरडी मधून पण दर महिन्याला पैसे जातात, आणि SIP मधून पण तुमच्या बँकेतून दर महिन्याला पैसे जातात. बरोबर. पण मग तू आरडी का थांबवली आणि SIP का चालू केलीस? मी ज्या वेळेला बघितलं की 2 वर्ष आपण आरडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या परताव्यात आपल्याला भरपूर कमी पैसे मिळतात, हे आम्ही जेव्हा अनुभव केला त्याच्यानंतर मी SIP आणि आरडी ह्या दोघांची तुलना करून बघितली, आणि ह्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला 2 पैसे जास्ती आपल्याला SIP व्यवसायातून SIP म्युच्युअल फंडमधून मिळतात. हे जेव्हा मी बघितलं तेव्हा मी अचानक कन्सल्ट केलं की आपण कशा प्रकारे पैसे वाढवू, आणि मोस्ट ऑफ आरडी आपण का करायचो. एखाद्या धंद्यामध्ये वाढवायचं आपल्याला, एखादी वस्तू घ्यायची, एखादी मशीन घ्यायची असेल, त्यासाठी आपण आरडी अपॉइंट होतो. पण तीच वस्तू किंवा तो धंदा आपल्याला वाढवायचा असेल तर आपण ते SIP द्वारे पण करू शकतो. आणि मग ह्या SIP करण्यासाठी मी घरचे आईशी कन्सल्ट करून, बाकी त्यांना विश्वास घेऊन सांगून, आणि मग मी आरडी बंद करून म्युच्युअल फंड SIP कडे वळलो. म्हणजे थोडक्यात तुला आरडी पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये जास्त फायदा दिसला. बरोबर. म्हणजे तू म्युच्युअल फंड मध्ये मे बी डेट फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती, सुरुवात केलीस की ज्याच्यामध्ये तुझे पैसे सेफली वाढतात, विच इज नॉट कनेक्टेड टू द इक्विटी मार्केट, राईट. वयाच्या 40व्या वर्षी घर घेतलंस, बरोबर. म्हणजे तू ऑफकोर्स तू फॅमिली बरोबर राहतो, पण तुझं स्वतंत्र घर देखील तू जे घेतलंस 40व्या वर्षी, ते करता करता म्हणजे ते कसं शक्य झालं तुला? मराठी माणसांमध्ये एक इच्छा असते की प्रत्येक अजून एक आपलं स्वतःचं घर असावं. वडिलोपार्जित आपलं घर आहेच, नो डाऊट, पण एक आपली पण इच्छा असते की आपल्याकडे काय आहे, आपलं स्वतःचं एक घर असावं. ते स्वप्न माझं जेव्हा मी SIP चालू केली त्यावेळेला मी विचार केला, हे गोल केलेलं टार्गेट. अच्छा, तुझं गोल होतं की घर घ्यायचं, एक घर घ्यायचं. त्या घरासाठी पैसे जमा करणं चालू केलेलं त्यावेळेला, की एक सिस्टमॅटिक पैसे आपले बाजूला झाले पाहिजे. त्याच्या प्रकारे ते पैसे बाजूला केले. त्याच्यानंतर बँकेकडनं थोडं लोन घेऊन, कमी लोन घेऊन मी माझं एक स्वतःचं एक छानसं छोटंसं घर घेतलं. म्हणजे तुझी गुंतवणूक असल्यामुळे तुला लोनची अमाऊंट कमी लागली असं तू म्हणतोस. पण ते घर तू तुझ्या आयुष्यात थोडं डिले केलंस, म्हणजे लवकर घेतलंस म्हणा 40व्या वर्षी, पण तू समजा ते 25व्या वर्षी घेतलं असतंस तर कदाचित तुला जास्त लोन घ्यायला लागलं असतं, बरोबर. पण तू SIP मध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुझ्याकडे जास्त स्वतःचे पैसे जमा झाले, आणि बँकेचं लोन तुला कमी घ्यायला लागलं. तर तुझ्या दृष्टीने मनी म्हणजे पैसा आणि वेल्थ म्हणजे संपत्ती, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही जे बोलतात, पैसा हा आपल्याकडे रोलिंगसाठी राहतो, आणि संपत्ती तुम्ही जे बोलतात ती तुम्हाला इन फ्युचरसाठी उपयोगाला येते. आम्ही जे व्यावसायिक आहोत, तर आमच्याकडे प्रॉव्हिडंट फंड किंवा येणाऱ्या बाकीचे रिटायरमेंट प्लॅनिंग, पेन्शन प्लॅनिंग ह्या प्रकार नसतात. तर आपण आतापासून जर आपण पैसा योग्य प्रकारे गुंतवला तरी आपण चांगल्या प्रकारे संपत्ती तयार करू शकतो, की ती इन फ्युचरमध्ये आपल्याला रिटायरमेंटच्या वेळेला तो पैसा आपल्याला
संपत्ती आपल्याला उपयोगाला येऊ शकते. मला काय म्हणायचं ह्याच्यामध्ये, मला दुसरा एक मुद्दा इकडे महत्वाचा बोलायचा आहे की पैसा आणि संपत्ती या गोष्टीमध्ये आपण फ्युचर प्लॅनिंगचा विचार केला तर आपल्याला उद्या असं नाही होणार की आज आमचं दुकान आहे, आज दुकान आपण चालू केलं तर आपल्याला फक्त पैसा मिळतोय, पण उद्या रिटायरमेंट झालं आपल्याला पैसा कसा जमा होईल. त्या पैशातून संपत्ती आपल्याला जमा करायची असेल, वेल्थ जमा करायची असेल तर आपण आत्तापासून सुरुवात केली असेल तर आपल्याला भविष्यामध्ये उद्या व्यवसाय जरी बनत असेल तर आपल्याला पैसा जमा राहून आपण आरामात पुढचं आयुष्य करू शकतो. व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यामध्ये तुझं असं म्हणणं आहे की जरी तू ब्रेक घेतलास तुझ्या बरोबर. व्यवसायातून बरोबर. तरी देखील तुला तुझा महिन्याला पैसे येतील. हा. करेक्ट, असंच तू म्हणतोयस. हो, मलाही पण हेच म्हणायचं आहे. बरोबर आहे. अमित, आजकालच्या तरुणांनी कोणत्या 2 ते 3 चुका टाळल्या पाहिजेत असं तू सांगशील? आजकालची तरुण पिढी ही जास्तीत जास्त दिखाव्यामध्ये जास्ती जाते. त्यांना आयफोन्स, मॉडर्न बाईक्स, गाडी हे त्यांना आवडतं. आउटिंगसाठी त्याच्याकडे पैसे त्यांचे इन्व्हेस्टमेंट करून त्याचे पैसे खर्च जास्ती होतात. ते जर त्यांनी टाळलं आणि त्या गोष्टी जर त्यांनी नाही केल्या लवकरात लवकर आणि तेच पैसे त्यांनी कुठे इन्व्हेस्टमेंट केले तर त्यांच्याकडे वेल्थ चांगली जमा होऊ शकते. तर त्यांनी ह्या चुका मोस्ट ऑफ करू नये. काही ठिकाणी बऱ्याच वेळेला त्यांना सांगितलं जातं, कुठेतरी प्लॉट चुकीचे सांगतात, तिकडे लोक इन्व्हेस्टमेंट करायला धावतात आणि मग इकडे फसले जातात. त्याच प्रकारे कधी कधी काय होतं की आपण मॉलला जातो, जे घरात नसतानाही आपण ब्रँडेड वस्तू जास्ती आपण खरेदी करतो. त्याच्यामुळे होतं कसं की तो बजेट आणि आपण क्रेडिट कार्ड वापरतो बऱ्याच वेळेला आणि मग आपले खर्च वाढतात आणि ह्या चुका मोस्ट ऑफ केल्या नाही पाहिजेत. क्रेडिट कार्ड अशी गोष्ट आहे की तुम्ही आता वापरता, इन्स्टंट मनी फटकन मिळतो तुम्हाला, पण उद्या हेच तुम्हाला लोन पेड करायचं असतं आणि ह्याचा हप्ता तुम्हाला नंतर तुमच्या पगारातून क्लिअर करायचा असतो, पण तो तुम्ही नाही जास्ती वेळ करू शकत. सेव्हिंग करता येत नाही तुम्हाला त्याच्यामुळे. मला हेच सांगेन की ह्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात तुझं म्हणणं आहे की क्रेडिट कार्ड वापरण्यापेक्षा कॅश वापरली तर आपल्याला अंदाज येतो की आपल्याकडे किती पैसे आहेत आणि आपलं बजेट काय आहे. बरोबर आहे. सो अमित, एखाद्या सामान्य माणसाला जर ह्या गुंतवणुकीच्या प्रवासाला सुरुवात करायची असेल तर ती त्याने कशी करावी? सामान्य माणूस म्हणजे आपण कोण बोलू शकू? आपल्याकडे घरकाम करणारे बाई म्हणा, भाजीवाले म्हणा, दूधवाले, फळ विक्रेते, की ह्यांना गरज असते, ह्यांचं पण डेली कलेक्शन, डेली याच्यावरती उत्पन्न असतं. की ह्या लोकांनी सुरुवातीला 1000 रुपयांनी चालू करून SIP मध्ये चालू करून जसं त्यांच्या वर्ष वाढतील, इन्व्हेस्टमेंट वाढेल, त्यांचं इन्कम वाढेल, त्याच्यापर्यंत आणि नंतर थोडी थोडी अमाऊंट वाढवली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यांनी आपली एक चांगली समृद्धीसाठी पैसे जमा केले पाहिजेत. अशा प्रकारे सुरुवात करून आपले गोल त्यांनी आपले ठेवले पाहिजेत. आणि मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की SIP सोपी आहे, ते करू शकतात त्यांनी ठरवलं तर. बँकेत जसे पैसे आपण ठेवतो तशा प्रकारे बँकेतून पैसे म्युच्युअल फंडमध्ये आपण ट्रान्सफर करतो आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे पैसे भरपूर मोठ्या प्रमाणात एक ठराविक कालावधीनंतर वाढू शकतात. पण मग हे लोक का नसतील करत, तुला काय वाटतं? अशा चांगला गायडन्स देणारं कोण नसतं. थोडंफार शिक्षणाचा अभाव बोलेन मी याच्यासाठी. त्यांना माहिती नसतं, भीती वाटते पैसे कुठे जातील, परत वाचनात त्यांच्या येत नाही, वाचन कमी, पेपरमध्ये काही चांगले आर्टिकल्स वाचू शकत नाहीत किंवा चांगला गायडन्स करायला गुरु मार्गदर्शन कोण मिळत नाहीये, हे आपण बोलू शकतो ना. त्याच्यामुळे ते गुंतवणूक करत नसतील. ह्यांना जर कोणी चांगलं मार्गदर्शन करणारं मिळालं तर आयुष्यामध्ये हे नक्की आपले SIP चालू करू शकतात, थोड्या अमाऊंटनी चालू करू शकतात. तशी इन्व्हेस्टमेंट ते वाढतील, त्यांचं इन्कम वाढेल, तसं हळूहळू SIP वाढवत जावी. आणि त्यांनी मला सॉरी तुला डिस्टर्ब करते, पण एक ना मला आठवतं तू खूप 2002 मध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली होतीस, राईट? आणि त्या इन्व्हेस्टमेंटला तू अजूनही कधी हात लावत नाही जरी काही असेल तरी, तर त्याच्याबद्दल जरा एक सांगशील का आमच्या प्रेक्षकांना? हो, ऍक्च्युली ती माझी गुंतवणूक म्हणजे वडिलांची भावनिक होती. 2003 साली मला वडिलांनी 10,000 रुपये दिलेले की इन्व्हेस्टमेंट तुला करायची आहे. मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं हरकत नाही. 2003 साली मी ते एक HDFC म्युच्युअल फंड्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फिक्स RD म्हणून ठेवून दिली आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटली मला बाबाने दिलेली गिफ्ट आहे, ह्याला मी कधी हात लावणार नाही. पण कालखंड जसा गेला, थोडे दिवस गेले, मार्केट अप डाऊन झालं, खाली आलं, मी काही इन्व्हेस्टमेंटसाठी जागा घेतली, पण मी त्या अमाऊंटला कधी हात लावलेले, कधी मला बाबाने दिले गिफ्ट होती. पण मी आज सांगू इच्छितो म्युच्युअल फंड आणि मार्केट काय आहे. आज त्या इन्व्हेस्टमेंटचे जवळजवळ 2,96,000 रुपये आजच्या मार्केट रेटला तयार झालेले आहेत. ही माझं एक गिफ्ट आहे वडिलांनी मला आलेलं. आणि मी सांगू मार्केट हे प्रकारे वाढतं, हे जेव्हा तुम्ही बघाल, उतराल, त्याच वेळेला तुम्हाला कळू शकेल. अरे फॅक्ट हे होतं.
अमित, तुझं SIP, टर्म इन्शुरन्स आणि गोल प्लॅनिंग ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? SIP तुम्ही म्हणाल तर आम्ही सगळ्यांसाठी जमा हळूहळू केलेली आहे. ID अकाउंट बंद करून ती प्रत्येकाच्या नावावरती आहे. माझी मिसेस, माझा मुलगा, माझी आई, मी स्वतः, हे त्यांचे आम्ही जेव्हा गोल ठरवलं की उद्या आम्हाला घर घ्यायचं आहे, त्याच्या हिशोबाने आम्ही आता थोडी थोडी अमाऊंट चालू केली. आणि टर्म इन्शुरन्स तुम्ही बोलाल तर आपल्या पाठी आपल्या मुलांसाठी इन फ्युचर कधी काही प्रॉब्लेम होऊ नये किंवा आलाच तर त्यांचं आर्थिक हलवू नये. काही प्रॉब्लेम आला तर ते त्यांनी त्यांच्यावरती ह्याच्यावरती बॅकलॉगवरती उभं राहावं. म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा येणारे काही मेडिकल्स असेल, प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंटही केली पाहिजेत आणि त्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तू आजच्या घडीला कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकीला प्राधान्य देतो? म्हणजे वेगवेगळे प्रकार असतं. सोनं असतं, कोण सोन्यामध्ये गुंतवणूक करतात, कोण बँकेचे FD करतात, कोण म्युच्युअल बरोबर. फंड्स करतात, कोण शेअर्स करतात. ओके. आणखी काही जण रोखे घेतात, म्हणजे बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट Bonds. करतात. बरोबर. सो तू कुठल्या प्रकारच्या गुंतवणूक करतोस? मी माझी गुंतवणूक मोस्ट ऑफ कडे फक्त SIP म्युच्युअल फंडमध्ये करतो, इक्विटीमध्ये करतो आणि काही थोडी अमाऊंट लागणारी डेट फंडमध्ये करतो आणि काही प्रकार थोडे शेअर्स पण घेऊन ठेवतो. पण जास्ती माझी इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघायला गेलात तर माझी म्युच्युअल फंडमध्ये केलेली आहे. इक्विटी डेट इक्वल करून ठेवलेला आहे. कधी तात्काळ आपल्याला लागली इमर्जन्सी फंड असेल तर तो फंड म्हणून मी म्युच्युअल फंडसाठी रेफर करतो. सो तू जेव्हा एक काही आर्थिक निर्णय घेतो, त्या आर्थिक निर्णयामध्ये तुझ्या कुटुंबाचा काय भाग असतो? कुटुंबाचा काय समावेश असतो? तुझी आई, तुझा मुलगा, तुझी पत्नी, हे लोक त्याच्यामध्ये असतात का? हो. ज्यावेळेला आम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला आईला मी सांगतो समजावून की म्हटलं आपण हा पुढच्या गोलसाठी इन्व्हेस्टमेंट करतो. ही म्युच्युअल फंड आपल्याला भविष्यात उपयोगाला येऊ शकते. मिसेसला सांगतो की आपण आता या ठराविक आपण का बाजूला काढतोय किंवा रिटायरमेंटसाठी आपल्याकडे प्रायव्हेट फंड नसेल किंवा आपल्याकडे पेन्शन नसेल, मग त्यावेळेला आपण काय करायचं. तर त्यासाठी आपल्याकडे जर थोडी पैसे जमा झाले असतील तर आपण ही म्युच्युअल फंडमध्ये ठेवले बरं. मुलासाठी बोलाल तर आता एज्युकेशन भरपूर महाग झालं. पहिल्यासारखं नाहीये. बरोबर. MBA शिकायचं असेल, कोणाला CA बाकी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही आतापासून जर पाया ठेवलात पैशाचा, म्युच्युअल फंडात पैसे वाढवलेत. तू कुठल्या वयापासून मुलासाठी इन्व्हेस्टमेंट करायला लागलास? मी मुलाच्या बरोबर त्याला जेव्हा बर्थडे झाली त्यावेळेला माझ्या आईने त्याला गिफ्ट दिले. हा. मिसेसनी थोडी अमाऊंट गिफ्ट दिली आणि हा. त्याच्यानंतर मी अर्चांगीकडे आलो आणि त्याच्यात जस्ट पहिल्या वर्षापासूनच मी दर महिन्याला त्याच्यासाठी थोडी थोडी अमाऊंट एज्युकेशनसाठी पालला करून ठेवली. ज्या वेळेला म्हटलं माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केलेलं, त्यात त्यांनी काही बॉन्ड्स, काही पैसे जमा FD म्हणून ठेवून दिलेले, त्यावेळेला आपल्याकडे LIC पॉलिसी असायच्या. आता हे सगळी म्युच्युअल फंड झाले. त्या बाबांनी माझ्यासाठी एक 18 वर्षाची पॉलिसी ठेवलेली की त्याच्या मला एक थोडीफार अमाऊंट मिळाली. म्हणून म्हटलं जसं बाबांनी माझ्यासाठी केलं तसं माझंही कर्तव्य की मी माझ्या मुलासाठी काहीतरी करावं. तर त्याच्या दृष्टीने मी फक्त आता SIP चालू करून एक सुंदर प्रकारे छोटी अमाऊंट त्याला गिफ्ट म्हणून 18 वर्षी दिलेली आहे, जी ज्याला करून ती त्याच्या एज्युकेशनसाठी, त्याच्या स्पोर्ट्ससाठी तर त्याला उपयोगाला येऊ शकेल. सो अमित, लोन फ्री लिव्हिंगसाठी तू काय शिस्त पाळलीस? याच्यासाठी मी माझ्या आईला प्रेफरन्स देईन पहिला की ही विचारधारा जी आहे की माझ्या आईकडनं माझ्याकडे आले. चैनीसाठी कधीच लोन काढू नये माणसाने. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्याकडे छोटा टीव्ही आहे, शेजाऱ्यांनी मोठा टीव्ही घेतला म्हणून तो काढून मी मोठा टीव्ही घेतला पाहिजे लोनवरती. तर असं अजिबात करू नये. शेजारी कुठेतरी फॉरेन टूरला गेले फिरायला म्हणून आता मला पण जायचंय लोन काढून, तर ते करू नये. मी ह्याच्यासाठी एक उदाहरण, छोट्या आईचं उदाहरण देईन. पहिल्या काही आपल्याकडे हाताने कपडे धुवायला जायचे, त्यावेळेला नवीन नवीन वॉशिंग मशीन आलेले, पण आईचं नेहमीच एक ब्रीद वाक्य होतं, खिशात आपल्या पैसे असतील तर त्यासाठी त्या पैशातून येणारी वस्तू घेऊन तोपर्यंत थांबा, ती लोनवरती घेऊ नये. आणि जेव्हा ते पैसे जमा झाले त्याच वेळेला आणि घरासाठी वॉशिंग मशीन घेतली. मग चैनीसाठी कधी कोणी म्हणजे चैनीसाठी कोणी लोन काढून कधी चैन आपल्या आयुष्यामध्ये करू नये. जर पैसे असतील तर तुम्ही त्या वस्तू विकत घ्या. तू अमित अगदी सोप्या शब्दामध्ये गुड लोन आणि बॅड लोन सांगितलंस, बरोबर की नाही? बरोबर. अरे गुड लोन, तू लोन पण घेतलंस पण ते घरासाठी घेतलंस, बरोबर. पण तू आयुष्यामध्ये कधी चैनीसाठी लोन घेतलं नाहीस. याच्यातूनच आपल्या प्रेक्षकांना कळेल गुड लोन आणि बॅड लोन मधला फरक. गुंतवणुकीसाठी नेहमी वापरत असलेली एक सवय काय आहे? महिन्याच्या पहिल्या 2 तारखेलाच आपली बचत बाजूला करून ठेवणे. तुझं आवडतं ट्रॅव्हल डेस्टिनेशन? माझं आवडतं कोकण आहे. हा, पण मला युरोपला टूरला फिरायला जायचं. व्हेरी गुड. इन्व्हेस्टमेंट मंत्र इन 1 लाईन. पहिली बचत आणि मग गुंतवणूक. कुठल्या व्यक्तीचा आर्थिक दृष्टिकोन तुला नेहमी प्रेरणा देतो?
माझ्या समोर बसलेले अर्चना काकी, अर्चना मिंगाडे. अमित, शेवटी आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी डॉक्टर्स, प्रोफेशनल्स, उद्योजक एक संदेश द्या की ज्याच्यामुळे ते सगळे आर्थिकदृष्ट्या शहाणे आणि स्वतंत्र बनू शकते. मला प्रेक्षकांना फक्त एकच विनंती करायची आणि एक सल्ला द्यायचा आहे की वयाच्या जेवढ्या लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट SIP मध्ये चालू कराल, कंपाऊंडिंग मनी, त्यात तुमचं जास्तीत जास्त वेल्थ तयार होईल, मोठी अमाऊंट चालेल. एक छोटं उदाहरण तुम्हाला मी देऊ इच्छितो इकडे. एक 20 वर्षाचा मुलगा ज्याने 2,000 इन्व्हेस्टमेंट चालू केलेली आणि 40 वर्षाचा मुलगा ज्याने 5,000 इन्व्हेस्टमेंट चालू केलेली. पण वयाच्या 50व्या वर्षी तुम्ही कंपाऊंडिंग पॉवर एवढी आहे की 2,000 इन्व्हेस्टमेंट चालू केलेली त्याची रक्कम त्याच्यापेक्षा नक्कीच जास्ती झालेली होती आणि 5,000 इन्व्हेस्टमेंट चालू केलेल्याची रक्कम भरपूर थोड्या प्रमाणात कमी होती. व्हेरी गुड. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर जेवढी सुरुवात करता येईल तेवढी सुरुवात करा, कंपाऊंडिंगचा फायदा घ्या आणि लवकरात लवकर श्रीमंत व्हा आणि हा श्रीमंतीचा मार्ग तुम्हाला लवकर लवकर मोठा करेल. अरे वा, व्हेरी गुड अमित. अमित, थँक्यू सो मच. तू तुझा वेळ दिलास आमच्या प्रेक्षकांसाठी आणि मला वाटतं सगळ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. ऑल द बेस्ट टू यू अमित. थँक्यू सो मच. थँक्यू काकी, आभारी आहे.